तर मित्रांनो, आज नागपूर महानगरपालिकेच्या टॅक्स कलेक्टर या पदासाठी जो पेपर घेण्यात आला होता, त्याची आन्सर की काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचा आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघूयात. हा फायनल कट ऑफ नाही आहे, हा माझा एक अंदाज आहे, जो की चुकू शकतो, पण तरी पण आपण एक अंदाजा लावण्याचा प्रयत्न करूयात. तर सुरुवातीला आपण फॅक्टर्स बघूयात की नंबर ऑफ पोस्ट किती होत्या. जवळपास 78 नंबर ऑफ पोस्ट होत्या आणि डिफिकल्टी लेवल सुद्धा इझी टू मॉडरेट होती. त्यानंतर नंबर ऑफ पोस्ट 78 जरी असल्या तरीही ओपन मेलसाठी फक्त आणि फक्त 9 पोस्ट या अवेलेबल होत्या. त्यावरून आपण एक अंदाजित कट ऑफ बघूयात. टॅक्स कलेक्टरच्या माझ्या अंदाजाप्रमाणे ओपन मेलला 9 जागा होत्या, तर कट ऑफ जवळपास 180 प्लस मायनस 4 जाईल. म्हणजे एक 88 ते 90 प्रश्न जर तुमचे बरोबर असतील तर हमखास तुमचं ओपन मधून सिलेक्शन होईल. हे मी नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे मार्क म्हणतोय. त्यानंतर ओपन फिमेलसाठी 8 जागा होत्या, त्याचा कट ऑफ 164 प्लस मायनस 4 इतका जाऊ शकतो. ओबीसी साठी वॅकन्सीज नव्हत्या. एनटीडी मेलसाठी एक वॅकन्सी होती, त्यामुळे कट ऑफ 176 प्लस मायनस 4 जाऊ शकतो. एनटीडी फिमेलसाठी 2 वॅकन्सीज होत्या, कट ऑफ 160 प्लस मायनस 4 जाऊ शकतो. एनटीसी मेलसाठी एक वॅकन्सी होती, त्यामुळे कट ऑफ 176 प्लस मायनस 4 जाऊ शकतो. एनटीसी फिमेलसाठी 2 वॅकन्सीज होत्या, त्यामुळे कट ऑफ हा 160 प्लस मायनस 4 जाऊ शकतो. व्हीजेए मेलला 2 जागा होत्या, त्यामुळे त्याचा कट ऑफ हा 170 प्लस मायनस 4 जाऊ शकतो. तर व्हीजेए फिमेलचा कट ऑफ 156 प्लस मायनस 4 जाऊ शकतो. एसबीसी मेलसाठी एकच जागा होती, त्याचा कट ऑफ हा 170 प्लस मायनस 4 जाऊ शकतो. एसबीसी फिमेलला जागाच नव्हती. त्यानंतर एससी साठी कुठलीही वॅकन्सी तिथे नव्हती. एसटी मेलसाठी 5 वॅकन्सीज होत्या, त्यामुळे त्याचा कट ऑफ थोडासा खाली येईल. हा 160 प्लस मायनस 4 पर्यंत येऊ शकतो. आणि एसटी फिमेलसाठी सुद्धा 5 वॅकन्सीज होत्या, त्यामुळे त्याचा कट ऑफ देखील 148 प्लस मायनस 4 येऊ शकतो. एससीबीसी मेलला 3 जागा होत्या, त्यांचा कट ऑफ 168 प्लस मायनस 4 येऊ शकतो. एससीबीसी फिमेलसाठी 2 जागा होत्या, त्याचा कट ऑफ 160 प्लस मायनस 4 येऊ शकतो. ईडब्ल्यूएस मेलसाठी 3 जागा होत्या, त्याचा कट ऑफ 160 प्लस मायनस 4 येऊ शकतो. आणि ईडब्ल्यूएस फिमेलसाठी 2 जागा होत्या, त्याचा कट ऑफ हा 150 प्लस मायनस 4 येऊ शकतो. हा कट ऑफ मी एक अप्पर लिमिटलाच पकडलेला आहे, थोडासा जास्तीच पकडलेला आहे. पण कॉम्पिटिशन बघता आणि मुलांचे वाढलेले मार्क बघता एवढा कट ऑफ लागू शकतो. मला तरी असा अंदाज आहे की कट ऑफ हा इतका लागेल. तर धन्यवाद मित्रांनो.